नमस्कार. पहिल्या प्रबोधन शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये, इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. प्रबोधन गोरेगाव ही जी संस्था आहे जिनं हा पहिला महोत्सव, शॉर्ट फिल्म महोत्सव घेतलेला आहे, त्याचे संस्थापक आमचे आदरणीय श्री सुभाष देसाई साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी रंगमंचावरती यावे. प्रबोधनचे अध्यक्ष नितीन शिंदे साहेब यांनी रंगमंचावरती. आजच्या या कार्यक्रमाला आपण प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेता आणि आमचा मित्र ही खास पदवी संदीप कुलकर्णी यांना आपण पाचारण केलेलं आहे. त्यांना मी रंगमंचावरती यायची. इथे सूत्रसंचालक नाही आणि मी अशोक राणे, मी ह्या महोत्सवाचा परिचित ओळखतात, पण मी याचा महोत्सव संचालक म्हणून हे सगळं करतोय. कारण आपल्याला हा कार्यक्रम जसा कमीत कमी लोकात करायचा आहे तसा तो कमीत कमी वेळात करायचा आहे. आणि ह्या करोनानी झडप घालायच्या आधी, तेव्हा मी करून झडप घ्यायच्या आधी इथून बसतायचं आपल्याला. तर आणि दुसरं कसं आहे की जगभर आम्ही ज्या फिल्म फेस्टिवलला जातो तिथे फेस्टिवल डायरेक्टर पहिला स्टेजवरती येतो, तो सगळ्यांचं स्वागत करतो आणि तो फक्त ज्युरींची ओळख करून देतो आणि प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देतो. दे टेक प्राईड इन दॅट की आमच्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून अमुक कृती आलेली आहे, ज्युरी म्हणून अमुक लोक आलेले आहेत, त्याच्यात ते प्राईड घेतात, त्याचं ते अनाऊन्समेंट करतात. आपणही त्याच पद्धतीने आजचा आपला कार्यक्रम करणार आहोत. तर तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि पहिलं फेस्टिवल असल्यानंतर तशी प्रसिद्धी बऱ्यापैकी होऊन सुद्धा, आणि त्याच्यात एक असा भाग होता की मराठी लोकांनी केलेल्या मराठी फिल्म्स, त्यामुळे प्रवेशिका येण्यावरती मर्यादा होत्या. पण तरी आमच्याकडे 77 प्रवेशिका जगभरातनं आल्या, अक्षरशः जगभरातनं आल्या आणि खूप चांगल्या फिल्म्स होत्या. आणि काही जसं आम्ही मराठी लोकांसाठी मराठी फिल्म्स केलं तर त्याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी केल्या, त्या मी उगाच तुम्हाला सांगेनच. हे सगळं या फेस्टिवलचं वैशिष्ट्य होतं. आणि देसाई साहेबांनी ज्या पद्धतीने सुरुवातीपासून याचं जे मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे की हा फेस्टिवल कसा व्हायला पाहिजे, कशा पद्धतीनं तो जगभर जायला पाहिजे, लोकांना माहीत व्हायला पाहिजे. तर एक तर मराठी लोकांसाठी, कारण फेस्टिवल्स खूप होतात, ही जी मराठी मुलं असतात त्यांची सगळ्यात सगळीकडे जात नाहीत, तर एक्सक्लुझिव्हली फक्त मराठी मुलांसाठी आपण करूया. आणि त्याच्यामध्ये जे साधारणपणे पहिलं, दुसरं, तिसरं बक्षीस, मग वैयक्तिक पारितोषिकं अशी असतातच. पण इथे आम्ही एक वेगळं पारितोषिक केलेलं होतं की महाराष्ट्र, सांस्कृतिक महाराष्ट्र, सामाजिक महाराष्ट्र, पारंपरिक महाराष्ट्र, ऐतिहासिक महाराष्ट्र याच्यावरती प्रत्येकी एक फिल्म, आणि साहित्यावरती आधारित, नाटकावर आधारित, त्याच्यावरती सुद्धा आधारलेल्या फिल्म्स असतील तर त्यांना आम्ही पुरस्कार ठेवलेले होते. आणि ती स्पर्धा अशा पद्धतीने जाहीर झाली होती आणि खूप चांगला रिस्पॉन्स आला. मगाशी म्हटलं पहिल्यांदा असून सुद्धा 77 फिल्म येणं माझा इतक्या वर्षाचा अनुभव सांगतो ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आता सर्वप्रथम आपण आपले आजचे प्रमुख पाहुणे संदीप कुलकर्णी यांचा आपण सत्कार करूया आणि मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी देसाई साहेबांना विनंती करतो की त्यांनी संदीप कुलकर्णी तर सर्वप्रथम मला प्रबोधन गोरेगावची आणि नंतर हे जे पहिलं फेस्टिवल आम्ही आयोजित केलेलं आहे त्याची तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायची. ती अशी आहे की
प्रबोधन गोरेगाव यांनी सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा या सर्व क्षेत्रात फार मोठं काम केलेलं आहे. त्याची आपल्यासाठी का आपण कलेच्या क्षेत्रातली सगळी मंडळी आहोत तर आपल्यासाठी खास ओळख म्हणजे की रंगायन, विजाबाईंची रंगायन जी होती ती 1968 ती संपली. म्हणजे तिचा कार्यक्रम संपला, त्याच्यानंतर ती फुटली वगैरे असा शब्द वापरतात, पण तिचं एक काम संपलेलं होतं आणि त्याच्यातनं आविष्कार आली. आणि आविष्कार 1968 अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे आणि काकडे काका या तिघांनी आविष्कारची सुरुवात केली. विजय तेंडुलकर त्याचे अध्यक्ष होते. आणि आविष्कार आमची पिढी म्हणते की आम्ही आविष्काराच्या विद्यापीठात तयार झालेली मुलं आहोत. तिथे आम्हाला नाटकाचं नाही, संबंध सगळ्या कलांचं शिक्षण मिळालं. जगात वावरावं कसं त्याचंही शिक्षण मिळालं. म्हणजे आम्ही तो लाकडी तुटका जिना चढताना आमच्या आसपास शशी कपूर, जेनिफर कपूर किंवा अमरीश पुरी असे सहज इतरांसारखे चालत चालत त्याचे नाटकं बघायचे. असं काही तुझ्या भावना होतं, हे सगळं आम्ही तिथे शिकलो. तर ते आविष्कार होती. पण त्यावेळी काय होतं, मुंबई, आता नवीन पिढीला कळणार नाही, मुंबई ही दादरपर्यंतच मानली जायची, दादरच्या पुढे नाही. त्यामुळे उदय कला केंद्रामध्ये, उदय कला केंद्र, नंतर उन्मेष, ह्या सगळ्याच्या एकांकिका स्पर्धा, नाटकाच्या स्पर्धा व्हायच्या, ते दादरच्या पलीकडनं घ्यायचेच नाही. म्हणजे मी माझी एक एकांकिका, कुर्ल्याला आस्वाद नावाचा ग्रुप होता, आम्ही उदय कला केंद्राला घेऊन गेलो, तर त्यामुळे दादरच्या पलीकडच्या मी घेतच नाही म्हणले. मग ते बरंचसे काही केल्यानंतर मी तुम्ही ठेवून घ्या, आवडली तर ठेवा वगैरे असं सांगून आलो. नंतर ती घेतली, तो भाग वेगळा. पण दादरच्या पलीकडनं घ्यायचे नाहीत. म्हणजे कमलाकर नाडकर्णी नेहमी असं म्हणतात की वांद्र्याच्या पुढे दंडकारण्य. तर त्या दंडकारण्यात देसाईसाहेबांनी प्रबोधनच्या निमित्तानं उपनगरात नाट्य चळवळ, प्रायोगिक नाटकाची चळवळ तिथे उभी केली आणि ती खूप जोमात होती. मी कालच इस्वलकरांना सांगितलं, परवा मी ते वसा नावाचा दिवाळी अंक वाचत होतो, त्यात विजय केंकरेचा लेख आहे, त्यात त्यांनी सगळ्या ह्याच्यामध्ये प्रबोधनचा उल्लेख केलेला आहे, अगदी आवर्जून केलेला आहे. इतकं प्रबोधनचं काम होतं. नंतर माझी एक एकांकिका, थोडं माझ्याबद्दल बोलतो की तिथे माझीसुद्धा एक एकांकिका मी लेखक म्हणून प्रबोधनमध्ये वावरलेला आहे. मी अमेरिकेत जातो, अमेरिकेतल्या प्रत्येक शहरांमध्ये मी राहिलो. सगळे माझे मित्र नाटकं, आम्ही 30 वर्षांत भेटलो. अरे तू होतं कुठल्या उदयमध्ये होतास का, तू इकडे तुझी नाटकाचं एकांकिका, असं सगळं ते बोलणं व्हायचं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा ह्या सगळ्या संस्थांची, या चळवळींचं नावं यायची. एवढं मोठं काम प्रबोधननी त्या काळात केलेलं आहे. आणि आत्ता प्रबोधनचं हे 50वं सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. तेव्हा देसाईसाहेबांच्या मनात असं आलं की आपण काहीतरी आता वेगळं काहीतरी करूया, नाटक आणि सगळं करतो. आणि आता अलीकडे सतत आपलं असं बोलणं होतं की ही जी नवीन मुलं आहेत ते पूर्वी कसं महाराष्ट्रामध्ये, जसं गांधीजी म्हणाले होते की महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचं, सामाजिक कार्यकर्त्यांचं मोहोळ म्हणजे महाराष्ट्र, तसं आपल्या घराघरात एक नाटकवाला असतो महाराष्ट्रामध्ये. पण आत्ता काय झालं, या नवीन पिढीमध्ये ना, ही नाटकात मुलं येतात, नाटक करायला येतात, पण त्यांचं एक पाय आधीपासून सिनेमात असतं, त्यांचं लक्ष सिनेमाकडे असतं. तर मग ते म्हणाले, देसाईसाहेब म्हणाले की आता आपण यांच्यासाठी काहीतरी करूया, म्हणून तो शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं त्याचं आयोजन आपण केलेलं आहे. त्याचं नाव प्रबोधनच ठेवलं, प्रबोधन इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल. आणि मग ते करताना आमची सविस्तर चर्चा झाली, खूप बैठका झाल्या आमच्या. असं एका रात्रीत काही होत नाही कार्यक्रम, त्याला आकार देणं, त्याला सगळे तपशील त्याची भरणं, मग ती स्पर्धा कशी, कुठल्या प्रकार. तर त्याच्यामध्ये जे मी म्हटलं तसं की 1, 2, 3 क्रमांकाचं आहेत, मगाशी म्हटलं ते 5 प्रकार आहेत, त्यांना त्यातले सर्वोत्कृष्ट त्या विभागातले, आणि शिवाय वैयक्तिक पुरस्कार आहेत. आणि शिवाय एक महत्त्वाचा पुरस्कार आहे आणि तो फक्त आपणच देतो, आणि तो आपण यंदा सुरू केलेला आहे. ती यातल्या 5 फिल्म, ज्या 15 फिल्म आपण सकाळपासून पाहिल्या, ज्या 77मधून 15 निवडल्या गेल्या, त्या 5 फिल्म त्यातल्या जगातल्या 3 फेस्टिवलला पाठवल्या जातील. त्याची अनाऊन्समेंट थोड्या वेळात होईलच. तर ह्या ज्या 77 फिल्म आल्या, त्या 77 फिल्म पाहण्याचं काम 5 सिलेक्शन कमिटीच्या सदस्यांनी केलं. त्याच्यामध्ये एक होत्या रेखा देशपांडे, त्या सिनियर पत्रकार आहेत, जगभरच्या फेस्टिवलला जाणारे आहेत, त्यांची पुस्तकं आहेत, त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत, आणि मुख्यतः जागतिक सिनेमाचा एक्सपोजर असलेल्या त्या आहेत, त्या सिलेक्शन कमिटीमध्ये होत्या. नंतर मनोज कदम, जो क्षितिजचा डायरेक्टर आहे, तर तो त्याच्यामध्ये होता. आणि मनोजच्या क्षितिजला गोव्याच्या फिल्म फेस्टिवलमध्ये युनिसेफचं त्याला पुरस्कार मिळाला होता. आणि त्याच्यानंतर गेली 5 वर्ष युनिसेफचा प्रतिनिधी म्हणून इफीमध्ये तो तिथे असतो, आणि ते युनिसेफचं जे प्राईज दिलं जातं ते त्याच्या हस्ते दिलं जातं. तर असा मनोज कदम आपल्याकडे त्यावेळी होता. नंतर मंगेश मर्ढेकर आणि आमचा प्रेषित देवरुखकर हे आमच्या टीममधले, माझ्या टीममधले मुख्य.
म्हणून आम्ही त्यांचं वेळ, पण ते दोघं होते कारण एकतर टेक्निकल सगळ्या फिल्म्स नंतर त्या तेजस्वी प्रेषितने पण गरजेचं असतं, आणि मंगेश हे सगळं प्रोग्रामिंग करून ह्या सगळ्या फिल्मचं जगाशी रिलेट करण्याचं काम हा मंगेश प्रोग्राम डायरेक्टर म्हणून करतो, म्हणून मंगेश त्याच्यामध्ये होता. आणि आमचा मित्र खातू त्याच्यामध्ये होता. त्यांनी असे 5 जणांची टीम होती. यांनी ते सगळ्या 77 फिल्म पाहिल्या आणि त्याच्यातनं चर्चा बिर्चा करून त्यांची मीटिंग जोरदार झाली आणि त्याच्यातनं त्यांनी ह्या 15 फिल्म्स निवडल्या. आणि मला जे रिपोर्ट मिळाले, म्हणजे आता ज्युरी बोलतीलच, त्यांचं मी बोलत नाही, पण त्यांना सगळ्यांना त्या फिल्म्स आवडल्या. ज्या दिवशी त्यांची मीटिंग झाली ते म्हणाले आम्ही पहिलं म्हणजे आम्हाला 15 फिल्म्स आवडल्या. त्या दिवशी मला खूप बरं वाटलं की आम्ही चांगलं काहीतरी सिलेक्ट करून त्यांना दिलेलं होतं. तर या पद्धतीनं हे होते. आणि आता फक्त हे जे कमिटी मेंबर्स होते सिलेक्शन कमिटीचे, तर बाकीच्यांना त्या आता जे काही चाललेलं आहे सगळ्यांना भीती वाटते घराबाहेर पडायची, पण थोडंसं धारिष्ट मनोजनी केलं. मनोज इथे आलेलं आहे, तर आपण मनोजचा त्या कमिटीचा एक प्रतिनिधी म्हणून त्यांचा सत्कार करतो. आपण पुन्हा पुन्हा कोविड आणि ओमिक्रॉनमध्ये बोलतो आहे, तर सगळ्यांना एक प्रेमाची सूचना आहे. थोडंसं वाईट वाटतं हे सांगायला, पण आपण जेव्हा पुरस्कार घ्यायला याल तेव्हा आपण सगळ्यांनी ते सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करूया. आणि दुसरं म्हणजे आपण कोणाचे हात आपण हातात घ्यायचे नाहीत, आपण सगळ्यांनी फक्त नमस्कार एकमेकाला करायचे. कारण तो पुन्हा स्पर्शातनं पुन्हा आता सगळे आपण सेफ घरी जाऊया. तर हे झाले 5 सिलेक्शन कमिटी. आणि मग त्याच्यानंतर आमचे 5 ज्युरी होते आणि ह्या 5 ज्युरींनी ह्या 15 फिल्म्स पाहिल्या आणि त्यांचं खूप छान डिस्कशन झालं. आणि त्याच्यातनं ते डिस्कशनसुद्धा आता मी स्वतः ते ऐकलं नाही, कारण मी त्या ज्युरीची मीटिंग असते त्या दिवशी मी इतर ठिकाणी सुद्धा फेस्टिवल डायरेक्टर असतो, मी कधी ते भाग घेत नाही. त्यांनी ते डिस्कस करायचं, मला अवॉर्ड त्यांचा रिपोर्ट द्यायचा आणि संपलं. त्यांचे आभार मानणं वगैरे एवढंच काम होतं. पण मला जे कळलं की त्यांचं शेवटी थोडासा मी आलो, त्यांचं ते डिस्कशन फार छान पद्धतीने चाललं होतं. इतकं छान की तुम्हाला थोडा वेळ कळेल, मी बोलेन त्याच्यावरती. एकच बारीकशी गोष्ट सांगेन. तर या चेअरमन ज्युरीच्या चेअरपर्सन होत्या आमच्या मोनालिसा मुखर्जी. मोनालिसा प्लीज काम. आपण त्यांचाही सत्कार करूया आधी. मोनालिसा यांनी XIC मधून फिल्म मेकिंगचा एडिटिंगचा वगैरे कोर्स केलेला होता. XIC फार चांगली फिल्म स्कूल मुंबईमध्ये, अनेकांना माहिती नाही. ज्यांना फिल्म मेकिंग त्यांना जाता सांगतो, 10 महिन्याचा अतिशय सुंदर कोर्स असतो. मुंबईमध्ये झेवियर्समध्ये चालतो XICमध्ये. मी त्याला मासकॉमला शिकवतो. तर XIC मधून त्यांनी ते सिनेमाचं शिक्षण घेतलं आणि नंतर त्यांनी खूप फिल्म्स वगैरे केलेल्या आहेत आणि त्यांनी कमर्शियल्स केल्या. त्यांनी स्वतःचं ते प्रोडक्शन हाऊस काढलं आणि शॉर्ट फिल्म्स त्यांनी खूप केल्या त्या काळामध्ये. आणि त्यांच्या ज्या कमर्शियल्स आहेत, ज्या ॲड फिल्म म्हणतो आपण त्यांना, त्या कान, वन शो, LA, स्पाइक्स, इफेक्ट वगैरे सगळ्या फेस्टिवलला तिथे त्यांना त्या फिल्म सिलेक्ट झाल्या होत्या, त्यांना अवॉर्ड मिळाली होती. आणि त्या प्रोड्युसर आहेत, प्रोडक्शन डिझायनर आहेत. त्यांच्या 3 फिल्म्स त्यांनी फीचर फिल्म केल्या होत्या. आणि आत्ता अलीकडे त्यांची एक फिल्म होती, नाम काय होतं, क्लाउड अँड द मॅन म्हणून त्यांची जी फिल्म, अप्रतिम फिल्म आहे. एक म्हणजे सिनेमाची ताकद काय आहे, एक 2 वाक्यात 2 शॉटमध्ये सिनेमा काय सांगू. इतकी छोटीशी फिल्म आहे. पाण्याचा अपव्यय आपण कसा करतो, एक माणूस तर शॉवरला हे मिळालं. त्याची फार सुंदर फिल्म आहे. आणि आता यावर्षी त्यांना म्हणजे 2019चं नॅशनल अवॉर्ड त्यांना मिळालेलं आहे.
नंतर आहेत आपले मंदार कमलापूरकर. मंदार मंदारनी पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधून ऑडिओग्राफी साऊंड डिझाईनचा कोर्स केलेला आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा. आणि त्यांनी खूप मराठी आणि खूप हिंदी फिल्मचं वगैरे साऊंड डिझाईन त्यांनी केलेलं आहे. आणि आत्ता त्याला सुद्धा आत्ता नॅशनल अवॉर्ड मिळालं ते त्रिज्या या फिल्मसाठी. आणि विशेष आनंदाची बाब म्हणजे आपल्या मराठी टेक्निशियन तंत्रज्ञांना फार क्वचित राष्ट्रीय पुरस्कार मिळतो, फार क्वचित मिळतो. आणि म्हणून मला या तरुण मुलाला मिळाला, मी तिथे होतो, मला खूप आनंद झाला. त्याला तो राष्ट्रीय पुरस्कार त्यावेळी मिळाला होता. नंतर आहेत आपले गणेश मतकरी. गणेश साहेब सत्कार. गणेश हा समीक्षक आहे, पटकथाकार आहे. आणि आत्ता नवीन पिढीतली म्हणजे मी म्हणू शकतो नवीन पिढीतली, आमच्या पुढच्या पिढीतला एक असा महत्त्वाचा असा समीक्षक आहे की ज्याला जागतिक सिनेमाचं, जगातल्या सर्व प्रदेशातल्या सर्व प्रकारच्या सर्व प्रकारच्या सिनेमाचं एक्सपोजर आहे, त्याचं अंडरस्टँडिंग सिनेमाचं खूप चांगलं आहे. आणि त्यांनी जवळजवळ 7-8 पुस्तकं लिहिली. आणि आत्ता त्यानं गिरीश कासारवल्ली यांच्यावरती नॅशनल फिल्म आर्काईव्ह पुणेसाठी मोनोग्राफ केलेला आहे इंग्रजीमध्ये. आणि मला एक मराठी पत्रकार म्हणून, मराठी समीक्षक म्हणून त्याचा मला खूप अभिमान वाटतो की त्यानं ते इंग्रजीमध्ये गिरीश कासारवल्लीवरती फार सुंदर पुस्तक त्याने केलेलं आहे. आणि शिवाय तो म्हणजे रत्नाकर मतकरी त्याचे वडील, त्यांच्याबरोबर त्यांनी इन्व्हेस्टमेंट नावाचा मराठी सिनेमा केला, त्याचा तो को रायटर होता आणि त्याला सुद्धा नॅशनल अवॉर्ड मिळालेला होता. आणि आता जे महेश मांजरेकरनी भाईंवरती, पुलंवरती जे सिनेमे केले त्याच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. आणि त्यांनी स्वतःची एक शॉर्ट फिल्म केली, ती स्टुटगार्ट फिल्म फेस्टिवलला जर्मनीमध्ये दाखवली गेलेली आहे. तर असा गणेश. तर त्याची आणखीन एक ओळख म्हणजे तो गणेश रत्नाकर मतकरींचा मुलगा आहे आणि माधवराव मनोहर त्यांचा तो नातू आहे. आणि माधवराव हे आमचे समीक्षेतले आमचे गुरु, ज्यांच्याकडनं आम्ही समीक्षा शिकलो, त्या माधवरावांचं. आणि माधवरावांचं एक वैशिष्ट्य होतं, त्यांचे प्रचंड पुस्तक होती त्यांच्या घरामध्ये. आज गणेशच्या घरी फक्त मी गेलो नाही आहे, पण तो व्हॉट्सअपवर याच्या फेसबुकवरती बघतो, त्याच्या सगळ्या भिंती आत्तापासूनच म्हणजे माधवरावांच्या वयाला आहे तर त्याला आणखीन भिंती बांधायला लागतील, इतकी पुस्तकं आहेत त्याच्याकडे. खरं म्हणजे एक जुना सिनेमा आहे, त्या सिनेमाची एक बारीकशी आठवण तुम्हाला सांगतो की चाचा भतीजा नावाचा एक सिनेमा होता, सामान्य सिनेमा, हिंदी सिनेमा. पण मला त्यातली एक गोष्ट, बाकी काही लक्षात नाही, एक गोष्ट लक्षात आहे. त्यात तो धर्मेंद्र आणि रणधीर कपूर चाचा भतीजा असतात, त्याला पोलीस पकडून गाडीतनं घेऊन जातात. तर तो पोलीसवाला गाडीत हवालदार त्याला असं विचारतो, क्या बे नाम क्या तुम्हारा? तर ते धर्मेंद्र आपलं नाव सांगतो. तुम्हारा नाम क्या? तो रणधीर को म्हणतो. तो म्हणजे बाप का नाम बोलू ना? तो म्हणतो हम अपने नाम से पहचाने जाते. गणेश मतकरी अपने नाम से पहचाने जाते. तर विजय कलमकर आमचा एक मित्र आणि सिनेमातलं बरंच काम केलेला माणूस येतो.
विजयची खास ओळख म्हणजे त्याचा मित्र इथे बसलेला आमचा मित्र अमरजित आमले, या दोघांनी स्पंदन फिल्म मुवमेंट परिवार असे काहीतरी त्यांनी एक संस्था झाली, आता 25 वर्ष झाली. हां, तर यांनी एक संस्था सुरू केली आणि त्याचं एकमेव मोटिवेशन एवढंच होतं की चोपडा वगैरे लोकांची मुलं जातात सिनेमामध्ये, नटनट्यांची मुलं जातात, आपली मराठी मुलं जी चाळीत राहतात तिकडे तिकडे राहतात, पण त्यांच्यामध्ये सिनेमाचं पॅशन आहे, त्यांना सिनेमात जायचं आहे, ते कसे जातील. तर या दोघांनी 25 वर्षापूर्वी ही स्पंदन नावाची संस्था सुरू केली आणि त्याच्यातनं त्यांनी इतक्या लोकांना तयार केले, गावोगाव जाऊन ते वर्कशॉप करतात. आणि तो परवा मी त्याला दुपारी म्हटलं, मस्जिदला तू जेवतोस का? तर म्हणजे मी एक वेळेस जेवतो. मी म्हटलं बरोबर, तुला एकच अन्न परवडू शकतं, कारण तो काही घेतच नाही पैसे कोणाकडनं. तो जाऊन मग मी मुलं तयार करतो, त्यांना सिनेमात टाकतो. तर हा विजयसुद्धा त्याच ग्रुपमधला, आणि विजयनं FTI मधून एडिटिंगमधला कोर्स केलेला आहे. त्याच्या आधी त्यांनी मुंबईला BE पूर्ण केलेलं होतं, मग तो FTIला गेला, तिथं त्याने एडिटिंगमधला डिप्लोमा पूर्ण केला. त्याच्यानंतर तो आमिर खानच्या पाणी फाउंडेशनमध्ये एडिटर रायटर म्हणून त्यांनी खूप काम केलं त्याच्याबरोबर. आणि आत्ता त्याने कुर्ला ते वेंगुर्ला ही त्याची पहिली फिल्म ॲज अ डिरेक्टर केलेली आहे. आम्ही सगळे त्याची वाट पाहतो आणि नुकतीच त्याने मला गेल्या आठवड्यात पाठवली, पण मी या सगळ्या कामामध्ये होतो. त्याने वेंगुर्ल्यावरती एक डॉक्युमेंटरी केलेली आहे 40 मिनिटांची. तर असा विजय कलमकर. आणि आमचा 5वा जो ज्युरी आहे नरेंद्र बंडबे, तो उशीर त्याला होणार आहे, तो येतो म्हणाला, तो पोचेल कदाचित कार्यक्रम संपेपर्यंत. हा मीडियातला माणूस आहे आणि प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियात त्यांनी खूप काम केलेलं आहे. आता तो एका मोठ्या संस्थेचा तो क्रिएटिव्ह डायरेक्टर वगैरे आहे आणि सगळ्या चॅनलमध्ये त्याने काम केलेलं आहे. आणि सिनेमावरती प्रचंड त्याचं लिखाण आहे, खूप लिहितो, जगभरच्या फेस्टिवलला जातो. तर ही सगळी 5ही लोक जी अशी होती ना, की मला नेहमी ज्युरी असे बघतो की ज्यांना सिनेमाचं जास्तीत जास्त एक्सपोजर असेल तेच आपल्या सिनेमाला न्याय देऊ शकतात. तर ज्यांच्या फिल्म्स आज इथे आहेत, जे तुम्ही सगळे बसलेले आहात, तुम्ही लक्षात घ्या की ह्या 5 लोकांनी तुमच्या फिल्म्स पाहिलेल्या आहेत आणि तुमच्यासाठी पुरस्कार त्यांनी निवडलेले आहेत. तर आता मी ज्युरी चेअरपर्सन मोनालिसा यांना सांगतो की यू प्लीज शेअर युअर एक्सपिरियन्स एज अ ज्युरी, your views, your whatever about the films you saw, without disclosing the result that you have to do later. Okay? Thank you. Please, Monalisa. थैंक यू अशोक जी. राजस्थान की हूँ, बंगाली से शादी की है और मराठी फिल्मों को देखने का और जूरी होने का और उसके चेयरपर्सन होने का सौभाग्य भी मिला अशोक जी की वजह से. आपका बहुत धन्यवाद. मैंने अशोक जी से पूछा कि मराठी फिल्में तो फिर मुझे कैसे, तो अशोक जी ने कहा कि नहीं, ये बहुत ज़रूरी है कि बाहर से भी दृष्टिकोण पता चले, टेक अवे पता चले, फीडबैक पता चले. एंड आई थिंक इट्स वेरी वेरी कंस्ट्रक्टिव वे ऑफ लुकिंग एट एनीथिंग. सो अगर कोई ऐसी एक चेष्टा शुरू हुई है और जिसके कर्णधार अगर अशोक जी जैसे लोग हैं जो इतना सकारात्मक सोचते हैं, तो फिर द जर्नी इज़ ब्राइट एंड शाइनिंग, आई एम श्योर. So we saw 15 films, and I think when I finished 4th or 5th film, I messaged Rani ji saying that I'm really impressed and I'm really overwhelmed. I don't know the age group of the directors because कोई information नहीं थी, लेकिन I was thoroughly impressed कि short films इतनी अच्छी थी कुछ तो, कि मुझे लगा कि national level की फिल्में हैं. So आप सबको बहुत बहुत अभिनंदन कि आप लोगों ने अपनी चेष्टा से या किसी की सहायता से आपने अच्छी स्टोरीज चुनी और बहुत अच्छा प्रोडक्शन किया, कहानी लिखी, कॉस्ट्यूम किया, प्रोडक्शन डिज़ाइन किया, डायलॉग्स लिखे. आई एन्जॉयड देम थरली. और अक्सर जब हम पांचों एक साथ वी वर ब्रेनस्टॉर्मिंग, तो हमें बहुत ज़्यादा दिक्कत नहीं हुई बिकॉज वी वर मोर और लेस यूनानिमस ऑन आवर डिसीजंस, विच ऑल्सो टॉक्स अबाउट अ ग्रेट डील अबाउट द फिल्म्स. सो ऑल द बेस्ट एंड देखते हैं आगे आगे क्या होता है. थैंक यू
मोनालिसा. जेव्हा गुरुवारी संध्याकाळी आमचं ठरलं आणि पण आम्ही प्रत्यक्ष करणार पण मग ऑनलाईन करायचं ठरलं आणि मी या 2 दिवसात या लोकांनी त्या सगळ्या फिल्म्स पाहून वगैरे घरी बघून रिझल्ट दिलेला आहे. तर त्यांनी मला पहिला मोनालिसाचा मला मेसेज आला. तिने 3 फिल्म पाहिल्या, नाव नाही मला सांगितलं. 3 फिल्म मला की अशोकजी व्हॉट इज सिलेक्शन ऑफ फिल्म्स. खूप बरं वाटलं मला. मी साहेबांना सुद्धा पाठवलं की आपले ज्युरी खुश आहेत. ही पहिल्या 3 फिल्म बघून तिला खूप आनंद झाला की खूप चांगल्या फिल्म आपण निवडलेल्या आहेत. आणि यांचं एक खेळीमेळी चालू होतं. हे प्रत्यक्ष एक मला भेटलेलं नाही आहेत, कोणी मित्र नाही. ते सगळे एक मला पहिल्यांदा भेटत आहेत. राईट, यू मेट फॉर द फर्स्ट टाइम, यू डोंट नो इच अदर. ओके, सो पहिल्यांदा लोक भेटत होते आणि मी ते जेव्हा त्यांचं ज्युरीचं सगळं संपलं आणि शेवटी मी जॉईन झालो की आता ते रिझल्ट तयार आहे आणि त्याच्यासाठी मी त्या फॉर्मॅलिटीसाठी जेव्हा तिथे गेलो, जॉईन झालो त्या झूम मीटिंगमध्ये, तर त्यांच्याशी थोडी थट्टामस्करी चालली होती. तर मोनालिसा म्हणाली की मेरा नाम मोनालिसा है लेकिन हसी विजय के चेहरे पे है. त्याचा चेहरा तो इतका गोड हसरा चेहरा आहे. तर ती म्हणते की मोनालिसाचं नाव हिचं पण चेहऱ्यावरती मोनालिसाचं त्याच्या चेहरा असं ते आहे. आता आपण 2 सत्कार आपल्याला करायचे आहेत. तेही आपल्या सगळ्या मराठी लोकांना अतिशय आनंदाची गोष्ट आहे की गोव्याला जो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल होतो त्याच्यामध्ये जो इंटरनॅशनल स्पर्धा विभाग असतो, तर त्या स्पर्धा विभागामध्ये मी दुपारी म्हटलं होतं की तुमची फिल्म एखाद्या फेस्टिवलला सिलेक्ट होते ना, तो इट्सेल्फ अवॉर्ड असतो. पहिला अवॉर्ड तो असतो. मग तुम्हाला मिळेल तो आहे, तो बोनस आहे तुम्हाला, पण तो पहिला अवॉर्ड तो असतो. तुमच्या 15 फिल्म्स इथे येणं, प्रबोधन जरी पहिलं फेस्टिवल असेल तर या प्रकारची ऑर्गनायझेशन पाहिलं की हे सुद्धा प्रथितयश फेस्टिवल होणार आहे आणि त्याची तयारी सुरू झालेली आहे. तर तिथे त्या स्पर्धेमध्ये 2 फिल्म जाणं, इंडियन फिल्म, त्याच्यामध्ये गोदावरी आपली मराठी फिल्म, तिचा समावेश त्या स्पर्धेमध्ये होणं आणि त्या स्पर्धेत तिचा समावेश झाल्यानंतर जे जगभरचे सगळे, त्याच्यात एकच इंडियन ज्युरी होते, बाकी सगळे देशविदेशातले ज्युरी होते आणि त्या सगळ्या ज्युरींनी म्हणून गोदावरीचा बेस्ट ॲक्टर म्हणून जितेंद्र जोशीची निवड केली. तर जितेंद्र जोशी हा बेस्ट ॲक्टर ठरला गोव्यामध्ये. ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी, सगळ्या मराठी कलावंतांसाठी, की आपला एक कलाकार या लेवल. त्यांनी खरोखर जितेंद्रचं जे सगळं काम पाहिलं असेल तुम्ही, नाटकापासून सिनेमापासून सिरियलमध्ये वगैरे, कुठेही आता सिरीजमध्ये सुद्धा, हा अतिशय संवेदनशील असा अभिनेता आहे. फार थोर, म्हणजे त्याला समज फार चांगली आहे. ती समज केवळ अभिनयाची नाही, एखादं कॅरेक्टर करताना ते कॅरेक्टर आणि तो सिनेमा, ते नाटक, त्याचा एकूणात विचार करून आपण कसं परफॉर्म करावं, कसं इन ट्यून विथ एव्हरीवन काम करावं, हे कळणारे फार कमी अभिनेते असतात. त्यातला तो एक आहे. आणि संदीप, मला नेहमी संदीप माझा मित्र म्हणतो, पण संदीप मला अभिनेता म्हणून खूप मोठा वाटतो. मी संदीपला जेव्हा श्वासमध्ये त्याचं एक, तो अरुण नलावडे त्या नातवाला घेऊन जातो आणि तो काही बोलत नाही, संदीपच्या आतून विभ्रम येतो. ते इतकं सिनेमाचा ॲक्टर म्हणून मी टाळ्या वाजवल्या होत्या. हा सिनेमाचा ॲक्टर आहे, हे इतकी सटलिटी कळते. असे हे सगळे अभिनेते मराठीमध्ये, हिंदीतले बडे बडे लोक म्हणतात कि तुम्हारे मराठी के एक्टर बहुत बढ़िया होते हैं, बहुत बढ़िया, उनसे बहुत सीखने को मिलता है. तर असा आपल्या जितेंद्रला ह्या गोव्याला त्याचा मी सत्कार करणार होतो, पण त्यालाही परवा करोनाने गाठलं शेवटी आणि तो आज इथे येऊ शकत नाही. पण त्याने त्याची एक व्हिडिओ क्लिप पाठवलेली, ती आपण पाहूया. प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री सुभाषजी देसाई, या महोत्सवाचे करते धरते संचालक, ज्येष्ठ समीक्षक अशोकजी राणे, माझे आवडते अभिनेते संदीपजी कुलकर्णी आणि माझ्यासोबत ज्यांना आज इथे सन्मानित केलं जातं ते माझे परममित्र आणि ज्यांच्यामुळे माझा सन्मान होतोय ते गोदावरीचे दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते निखिल महाजन आणि इथे जमलेल्या या महोत्सवासाठी झटलेल्या, या महोत्सवात सहभागी झालेल्या
माझ्या सगळ्या कलाप्रेमी मित्र मैत्रिणी, खरं तर तिथे तुमच्या सोबत बसून हा कार्यक्रम साजरा करायचा होता, तुमचं कौतुक पाहायचं होतं, कौतुक करायचं होतं, परंतु कोरोनामुळे मी घरी बसलेलो आहे. या लघुपट स्पर्धेचं काय महत्व आहे माझ्या लेखी? स्पर्धा अनेक होत असतात, महोत्सव अनेक होत असतात. प्रत्येक महोत्सवाला एक इंटरनॅशनल नाव दिलं की तो महोत्सव इंटरनॅशनल होत नाही. पण हा महोत्सव का महत्वाचा आहे ते सांगतो. हा भरवतोय कोण? कुठली नावं जोडली गेलेली आहेत या महोत्सवाशी? बरं, नुसती नावं जोडली गेली आहेत का? आज प्रबोधन गोरेगावनं इतकी वर्ष सातत्यानं, जेव्हा सुभाषजी देसाई आणि त्यांचा पक्ष सत्तेत होते, सत्तेत नव्हते, त्याचा कधीही फरक गोरेगावच्या त्या प्रबोधन संस्थेवर कधी पडू दिला नाही. त्यांनी सातत्यानं वेगवेगळ्या गोष्टी, मग त्या शरीर सौष्ठव स्पर्धेपासून ते सांस्कृतिक क्षेत्रातल्या गोष्टी असतील, क्रीडा क्षेत्रातल्या असतील, विविध गोष्टींना पुरस्कृत केले, सातत्यानं त्याचा पाठपुरावा केला. त्यामुळे अशी एक संस्था जेव्हा एक महोत्सव साजरा करते, एक स्पर्धा घेते, परत त्या स्पर्धेमध्ये फक्त ट्रॉफ्या देऊन मुलांना घरी नाही पाठवत, तर तिसऱ्या, दुसऱ्या आणि पहिल्या क्रमांकाला अनुक्रमे 25, 50 आणि 75,000 रुपयांचं बक्षीस देते. किती महत्वाची गोष्ट आहे. अशोकजी राणेंसारखा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा समीक्षक माणूस, एक अशी व्यक्ती ज्यांना विविध महोत्सवांमध्ये, आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये ज्यांचं मत विचारात घेतलं जातं, अशी व्यक्ती या महोत्सवाचा संचालक पदी त्यांची नेमणूक होते, जे स्वतः हिरिरीनं भाग घेतात. ही अत्यंत महत्वाची गोष्ट मला वाटते. यातले जे निवडले गेलेले जे स्पर्धक आहेत आणि त्यांचे जे लघुपट आहेत, शॉर्ट फिल्म्स आहेत, त्या कान फेस्टिवल सारख्या फेस्टिवलमध्ये, अशा 3 आंतरराष्ट्रीय फेस्टिवलमध्ये पाठवले जाणार आहेत. ही किती महत्वाची गोष्ट. आज जेव्हा गोदावरी सारखा चित्रपट 5 वेगवेगळ्या देशातले वेगवेगळे परीक्षक, वेगवेगळे ज्युरीज पाहून त्याला एक असा सन्मान देतात, तेव्हा जो आत्मविश्वास आपल्या स्वतःच्या कामाविषयी वाटतो तो शब्दातीत आहे, तो सांगू नाही शकणार. आणि तेच तुमच्या बरोबर घडणार आहे इथून पुढच्या आयुष्यामध्ये. मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. तुम्ही सगळे खूप खूप पहा. कुठल्याही प्रकारचं संगीत, कुठल्याही प्रकारचं साहित्य, कुठल्याही प्रकारची माणसं त्याज्य मानू नका. स्पृश्यतेच्या भावनेतून पलीकडे जगाला पहा. जगाच्या कानाकोपऱ्यात आत्ता या क्षणी कुठे काय चाललंय, राजकारण, समाजकारण, कलाक्षेत्र, साहित्य क्षेत्र, जे काही चाललंय, जे काही पाहता येईल, जे काही वेचता येईल ते वेचा, पहा. केवळ दिग्दर्शक म्हणून नव्हे, नट म्हणून नव्हे, माणूस म्हणून. कारण या जगामध्ये एकाच वेळेला इतक्या गोष्टी घडत आहेत, ती पाहण्याची संधी कलाकार म्हणून जर आपल्याला मिळत असेल तर आपल्यासारखे दुसरे भाग्यवान कोणी नाही. माझा इथे सन्मान होणार होता, म्हणजे झालेलाच आहे. मी त्याबद्दल काय बोलू. मी विनंती करतो, सुभाषजी तुम्ही आणि अशोकजी तुम्ही सुद्धा, तुम्ही हे कार्य असंच सुरू ठेवा आणि यातूनच खूप चांगल्या गोष्टी घडतील. ही स्पर्धा, हा महोत्सव ही त्याच गोष्टीची नांदी असं मला वाटतं. यातून असंख्य मोठमोठे दिग्दर्शक, असंख्य उत्तमोत्तम कलाकृती घडत, ज्यानं ज्या कलाकृतींचा, ज्या लोकांचा, ज्या कलाकारांचा, दिग्दर्शकांचा
अभिनेत्यांचा, अभिनेत्रीचा, तंत्रज्ञांचा या महाराष्ट्राला अभिमान वाटो. मी मनापासून शुभेच्छा देतो तुम्हा सगळ्यांना. मला खरं तर तुम्हाला तिथे येऊन भेटायचं होतं. ज्यांना बक्षिसं मिळाली, ज्यांना नाही मिळाली, त्यांना जास्त कडकडून भेटायचं होतं, परंतु कोरोना आहे. पुन्हा कदाचित पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी मला सन्मानित नाही केलं तरी मी येईल, नुसतं प्रेक्षक म्हणून येईल, पण येईल नक्की. सगळ्यांना शुभेच्छा. चांगलं काम करा, स्वतःची भाषा विकसित करा. शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. थँक्यू जितेंद्र. जितेंद्रने फार महत्त्वाची गोष्ट सांगितलं. त्यांनी तुम्हाला सगळ्यांना हे पहा ते पहा असं सांगितलेलं आहे. एक बारीकशी आठवण सांगतो. बर्नार्डो बर्तोलुची नावाचे जगातले फार मोठे, जे जागतिक सिनेमातले मोठे डायरेक्टर म्हणतो त्यातले ते एक इटालियन डायरेक्टर, आणि त्यांची मी मुलाखत फार पूर्वी वाचली होती. आणि मला ते 1986मध्ये हैदराबादच्या भारताच्या फेस्टिवलमध्ये मला भेटले. मी त्यांना भेटलो आणि मी त्यांना म्हटलं की तुमचा इंटरव्ह्यू वाचलेला आहे, पण मला तुमच्या तोंडून ऐकायचं, तुम्हाला वेळ असेल तर थोडंसं बोलतो. बोल ना म्हणाले. तर मी त्यांना म्हटलं, इज इट नेसेसरी टू गो टू फिल्म स्कूल टू बिकम अ फिल्म मेकर? तर ते म्हणाले, नो, इफ यू रिअली वॉन्ट टू बी अ फिल्म मेकर, कीप वॉचिंग फिल्म्स आफ्टर फिल्म्स आफ्टर फिल्म्स आफ्टर फिल्म्स अँड वन डे यू विल बी फिल्म मेकर. फार महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली, कायम माझ्याबरोबर आहे. ती आज जितेंद्रांनी अंडरलाईन केलेली आहे की पाहणं फार महत्त्वाचं, सगळंच पाहणं. आणि कसं होतं की मी नाटकवाल्यांना, साहित्यवाल्यांना कोणाला कमी लेखत नाही. सगळ्या कला माझ्यासाठी सगळ्या श्रेष्ठ आहेत. पण सिनेमामध्ये आमच्यावरती संस्कार, आम्ही फिल्म सोसायटीमध्ये आलो, 23व्या वर्षी मी आलो, आणि एक संस्कार असा आहे की सिनेमामध्ये सर्व कला आहेत. त्या सर्व कलांचं जितकं तुम्ही आकलन करून घ्याल तेवढं सिनेमा तुम्हाला कळतो, करता येतो. असं साहित्यामध्ये शिकवत नाहीत, फार नाटकात शिकवत नाही, ते तेवढ्यापुरतेच राहतात. पण सिनेमा मात्र तुम्हाला सगळं कलांकडे बघायला लावतो. आज आपण ज्या 15 फिल्म बघितल्या, मला खरं म्हणजे असं वाटतं की तासभर मी त्या 15 फिल्मवरती बोलावं, मला मोह होतो. इतक्या सुंदर फिल्म्स त्या पाहिल्या मी सगळ्या. एनिवे, तर आता आपण दुसरे आपले आजचे सत्कारमूर्ती निखिल महाजन, ज्यांचा उल्लेख जितेंद्रांनी केला. गोदावरी हा सिनेमा आता गाजतोय सगळीकडे. त्या गोदावरीचे दिग्दर्शक, आणि त्यांनाही या गोव्याच्या फेस्टिवलमध्ये बेस्ट डायरेक्टरच्या कॅटेगरीमध्ये त्यांना पुरस्कार मिळाला होता. आणि त्यांचंही, आणि त्याच्या आधी त्यांना न्यूझीलंडला प्राईज मिळालेलं होतं, जर्मनीमध्ये प्राईज मिळालेलं होतं. सध्या 7-8 फेस्टिवलमध्ये जगभर तो गाजतो आणि इथून पुढे तो गाजत राहील. इतका सुंदर सिनेमा त्यांनी नाशिक या गावातला बॅकड्रॉपला घेऊन केलेला आहे. तर निखिल महाजन, तुमचा आम्ही सत्कार करू इच्छितो. आता आपले आजचे प्रमुख पाहुणे संदीप कुलकर्णी यांनी बोलावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि मगाशी मी त्यांची ओळख बिळख करून दिली नाही. आपण असं म्हणतो की आता संदीप कुलकर्णीची आपण काय ओळख करून द्यावी, ते खरंच असतं. त्यांचा अभिनेता, आणि तो इतका चांगला अभिनेता. त्याचे श्वास, डोंबिवली फास्ट, डोंबिवली रिटर्न, किती सिनेमे, किती सिरीज, किती नाटकं, काय काय सांगावं. भली मोठी यादी आहे. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मी मगाशी म्हटलं तसं अतिशय संवेदनशील आणि तरल अभिनय जाणणारे आणि खऱ्या अर्थानं माध्यमानुसार अभिनय करणारे जे फार अभिनेते आपल्याकडे आहेत, संदीप मला त्यातलं एक फार महत्त्वाचं नाव वाटतं. संदीप हे नवीन पिढीसाठी तो एक आदर्श अभिनेता आहे. नवीन पिढीने त्याच्यामध्ये खूप शिकावं. आता दिलीप कुमार यांचा काळ गेला, आता आपल्याला आता संदीप कुलकर्णी, त्यांचे सिनेमे जर तुम्ही ज्यांना अभिनेता व्हायचं त्यांनी त्यांचे नाटकं आता जे बंद असतील तिथे राहता येणार नाही, पण त्यांचे सिनेमे पाहावे. त्यांच्यात बारीक म्हणजे त्या डोंबिवली फास्ट, आता अलीकडचं त्यांचा डोंबिवली फास्टचं मी लिहिलंच होतं, त्या काळामध्ये मोठा वाद झाला होता की त्यांनी त्यातली जी सोलोलोकी म्हटलेली आहे ती अफाट होती. हे सिनेमामध्ये सोलोलोकी कन्व्हिन्सिंगली करणं
हे चॅलेंज होतं ते या महान अभिनेत्यांनी केलेलं होतं. कौतुक आहे संगीत. आणि आता डोंबिवली फास्टमध्ये तो एक मध्यमवर्गीय साधा आपला एक बेसिक दियावरती जगणारा सचिवयातला एक साधा फोटोग्राफर वगैरे, पण त्याच्यामध्ये पर्सनॅलिटी चेंजचा एक सीन आहे. तो त्या एका समारंभाला जातो आणि तिथे बोलता बोलता एका क्षणात त्याचं जे ट्रान्सफॉर्मेशन होतं ते ट्रान्सफॉर्मेशन करणं सोपी गोष्ट नाही होती, फार अवघड गोष्ट आहे. मी बेन किंग्सलेला एकदा बेन किंग्सले मला बर्लिनमध्ये भेटले, म्हणजे ते तिकडे होते आणि ते का कार्यक्रम छोटा कार्यक्रम होता, मोजके लोक तिकडे होते आणि मी त्यांना समोर गेलो, म्हटलं आय हॅव जस्ट वन स्मॉल क्वेश्चन, कॅन आय आस्क यू? म्हटलं गो हेड. तर मी त्यांना म्हटलं व्हॉट वॉज द बिग चॅलेंजिंग पोर्ट्रेइंग गांधी? आणि मी म्हटलं की 100,000 पीपल फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड मस्ट हॅव आस्क्ड यू दिस क्वेश्चन, बट स्टील आय वॉन्ट टू नो फ्रॉम यू. तर ते म्हणाले की फॉर एनी ॲक्टर पोर्ट्रेइंग एनी कॅरेक्टर इज दॅट इझी, एनीबडी कॅन डू दॅट, दॅट्स हिज जॉब. की ती बॉडी लँग्वेजमधून ते कॅरेक्टर उभं करणं हे तो सहज करू शकतो, पण काही कॅरेक्टर्स अशी असतात ना ती नुसती बॉडी लँग्वेजमधून येत नाही, ती काही ती वेगळ्या. म्हणजे गांधी फक्त त्यांच्या डोळ्यातनं दाखवायचा होता आणि आय ट्राईड माय लेवल बेस्ट असं त्यांनी म्हटलं मला. ज्याला ऑस्कर मिळालं, ज्याला सर पदवी मिळाली. तर संदीपनी त्या डोंबिवली फास्टमध्ये तो एक जो सीन आहे, तुम्ही अजून ती फिल्म बघू शकता, तर तो त्या पार्टीला गेलेला आहे, तो साधा आहे तो, आणि तिथं त्या एका माणसाला बघून त्याचं जे ट्रान्सफॉर्मेशन होतं एका क्षणात, तो जे काही बदललं आहे ना, ग्रेट. संदीप प्लीज. नमस्कार. सुभाष देसाईजी, तुम्हाला नमस्कार. प्रबोधन इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलला अभिनंदन. पहिला वर्ष आणि जोरात सुरू आहे. जोरात एवढा करता की जसं जितेंद्र म्हणाला की अत्यंत काय म्हणतो क्रेडिबल लोक, ज्यांनी वर्ष खूप ह्याच्यात इन्व्हेस्ट केले, ती लोक ह्याच्यात जुडलेली आहेत. त्यामुळे आय एम शुअर दिस बेबी इज गोइंग टू ग्रो बिग. अशा वेळेला ना खूप म्हणजे भाषणापेक्षा काय मनातलं थोडंसं बोलावं असं वाटतं की मी जेव्हा JJमध्ये होतो, स्कूल ऑफ आर्टमध्ये फाईन आर्ट्स करत होतो, तेव्हा आम्हाला एक प्रोफेसर होते प्रभाकर कोलते. बऱ्याच लोकांना माहिती असतील, ते आज मोठे पेंटर आहेत आणि आज हे वाटतं. आमचं नशीब की आम्हाला ते त्यावेळेला शिक्षक होते, 5ही वर्ष ते शिक्षक होते. आणि त्यांनी आम्हाला हे डिस्कवर करायला लावलं की आर्टिस्ट म्हणजे काय. कारण आपल्याला पुस्तकं असतात, इन्स्ट्रक्टर्स असतात, कोणी पोर्ट्रेट शिकवतं, कोणी हे शिकवतं, कोणी थिअरी शिकवतं, पण आर्टिस्ट म्हणजे काय हे एक जर्नी असते. आणि त्याची सुरुवातीला त्यांनी खूप आम्हाला काय केलं की आम्हाला वर्गाच्या बाहेर नेलं, मग हॅपनिंग्स केल्या, मग कधीतरी सकाळी ते म्युझिक लावायचे, कधीतरी एक वेगवेगळे वास तिकडे दरवळायचे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना हळूहळू हे जाणीव झालं की दिस इज हाऊ यू बिकम आर्टिस्ट. की तुमचे 5 सेन्सेस जे आहेत ते जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत यू कॅनॉट कॉल युअर सेल्फ ॲज अन आर्टिस्ट. अदरवाईज तुम्हाला कुठल्या तरी गोष्टींचे इन्फ्लुएन्सेस होत असतात आणि तुम्ही ते रिक्रिएट करत असता. पण रिक्रिएशन ऑफ लाईफ कॅन ओनली हॅपन वेन यू बिकम अन आर्टिस्ट. दिस इज व्हॉट आय डिस्कवर्ड. आणि मग हे करता करता ऑब्व्हियसली इंटरनॅशनल सिनेमाचं एक्सपोजर आलं. आणि त्यावेळेला तर डिजिटल काहीच नव्हतं, इनफॅक्ट मल्टिप्लेक्सेस पण नव्हते किंवा हे नव्हते. त्यावेळेला म्हणजे इंटरनॅशनल डिरेक्टर्स म्हणजे फासबिंदर आणि हे सगळे फिल्म्स प्रिंटनी यायचे बाहेरून. त्यामुळे असे वाट बघायचो की कधी फासबिंदर आणि कधी तारकवस्की वगैरे बघायला मिळतं. म्हणजे आज इतकं ते डिजिटल आणि इतकं अवेलेबल झालंय, ग्लोबल झालंय, ॲक्सेसिबल झालंय. तर ती जी ओढ होती, ती जी काय म्हणतो त्याला, त्याची एक सतत काहीतरी बघण्याची, काहीतरी करण्याची, काहीतरी हे करण्याची जी ओढ होती ना, दॅट इज व्हॉट हॅज मेड मी. सो आय म्हणजे परत एकदा सांगतो की ज्यांना अवॉर्ड्स मिळाले किंवा जे काही माइलस्टोन्स तुम्ही अचीव्ह केले, दॅट इज जस्ट अ स्टेप, बट द जर्नी हॅज टू गो ऑन. दिस इज व्हॉट आय एम सेइंग. आणि स्पेशली ॲज अन आर्टिस्ट म्हणून, कारण टेक्नॉलॉजी येते, गोष्टी बदलतात, फॉर्मॅट्स बदलतात, सगळं बदलतं, बट आर्टिस्ट रिमेन्स अन आर्टिस्ट. सो विथ व्हॉट एव्हर फॉर्मॅट्स, व्हॉट एव्हर हे जसं मी नेहमी म्हणजे मगाशी राणेसाहेब म्हणाले की थिएटरमध्ये करताना आय हॅड एक्सप्लोर्ड थिएटर, की थिएटरमध्ये ॲक्टिंग काय असते किंवा त्याच्यामध्ये काय. सिनेमामध्ये
आम्हाला एक्सप्लोर केलं जातं, एक्सप्लोर. कारण आम्ही म्हणजे मी कुठल्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये नाही, पण कामातनं किंवा वाचून किंवा ऐकून किंवा डिस्कशन्समधनं आम्ही हे सगळं शिकलो. जस्ट बिकॉज आय एम स्टील अन आर्टिस्ट. दिस इज वॉट आय वुड से. आणखीन एक मी गोष्ट शेअर करायला मला आवडेल आज, की मी जेजेमध्ये असताना मला ॲक्च्युली पेंटर व्हायचं होतं. पॅरिसमध्ये जाऊन स्वतःचा स्टुडिओ बिडिओ हे सगळं ठरलं होतं, सेट होतं, म्हणजे काहीच हे नव्हतं. आणि वर्ल्ड सिनेमा बघता 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 अचानक सडनली मला सिनेमाचा एवढा तो असा हे झाला की दिस इज, जसं राणेसाहेब म्हणाले की दिस इज द कल्मिनेशन ऑफ ऑल आर्ट्स, असं ते झालं. म्हणजे अख्खं दुनिया दिसते तुम्हाला. म्हणजे तुम्ही फ्रान्सला जाता, तुम्हाला फ्रान्समधलं पॉलिटिक्स, सोशल, तिथलं लाईफ सगळं कळतं. इतका तो स्ट्रॉंग मीडियम असतो आणि हे तुम्हाला माहितीच आहे. तर त्यामुळे जेव्हा मी फिल्म्समध्ये आलो आणि जेव्हा मी ॲक्टिंग किंवा हे करायला लागलो, तेव्हा मला खूप काही सेन्सिबल समीक्षक मला विचारत होते की अरे असं कसं काय, म्हणजे तू पेंटर होणार होतास आणि तू कसं काय फिल्म्स आणि ॲक्टिंग, काय ग्लॅमर बिमरला बळी पडलास की काय वगैरे. सो आय सेड नाही, पण मला ते शब्दात मांडता येईना की नाही, मला मग ते हे ते सगळ्याचं कल्मिनेशन. आय सेड नो, ॲज अन ॲक्टर दॅट इज नॉट माय हे. इनफॅक्ट आत्ता 8-9 वर्षापूर्वी सडनली मला असं कधीतरी जाणवलं की माय पर्पज ऑफ बिंग अन ॲक्टर इज आय वॉन्ट टू लिव्ह मेनी लाईव्स इन वन लाईफ. आणि दॅट इज माय जर्नी. सो if anybody, I mean, if you all can find purpose in your work, see the energy. Thank you. थँक्यू संदीप, फार छान बोललास आणि मोजकं पण छान बोललास. आणि ते महत्त्वाचं आहे, कारण कसं होतं की म्हणजे म्हटलं ना, आज आपल्याला हा 1.5-2 तासाचा कार्यक्रम करता आला असता तर खूप गोष्टी तुम्हाला शिकवण्यासाठी. आम्ही वडीलधारे झालो म्हणून पोरांनो बसा रे, सांगतो काय ते ऐका, असं नव्हतं. फक्त आमचे अनुभव तुमच्याशी शेअर करायचे. तुमची दुनिया तुम्ही जा, तुमच्या वाटेने जा, तुम्हाला कोणी अडवणार नाही. पण काही जुनी माणसं असतात ना, त्यांचं काही ऐकायचं असतं. मी जेव्हा विशीतला पोरगा होतो आणि दुर्गा भागवतांचा 75वीचा कार्यक्रम दादरला झाला, तर त्यांच्या भाषणात दुर्गाबाई म्हणजे केवढ्या विद्वान, आम्ही विशीतली पोरं केवढ्या विद्वान बाई. आणि त्या भाषणात असं म्हणायला आहे की मी आजही स्वतःला विद्यार्थिनी समजते. क्या बात आहे. आणि जेव्हा त्या BA झाल्या, त्यांच्यात जेव्हा विषयीला त्या BA झाल्या, तर त्यांनी म्हटलं BA झाल्यानंतर पहिली गोष्ट काय केली, तर हायस्कूलपासून BA होईपर्यंत जेवढं काही कथा वगैरे काय लेख बीक काय जे काय लिहिलं होतं ना, ते टराटरा फाडून टाकून दिलं. इथून पुढे माझं आयुष्य सुरू. हे पाहिजे आपल्याकडे थोडीशी निगेटिव्ह वाटेल गोष्ट, पण निगेटिव्ह नाही आहे. तुम्हाला तुमच्या अनुभवासाठी, सगळी मराठी मुलं तुमच्या अनुभवासाठी सांगतो, आपल्या मराठीसाठी आपण खूप काही करू. आता तुमच्या सगळे विषय मग अशी मला कोणती विचार की असे विषय कशी मुलं घेतात, तेच फार गमतीदार आहे. म्हणजे फार चांगली गोष्ट आहे की तुम्ही अशा विषयांची फिल्म करता आणि जाणकारीने करता. पण आपल्या मराठीमध्ये दुर्दैवाने एक वाईट आजार आहे, डोक्यात हवा जाण्याचा. तेवढा मात्र जाऊ देऊ नका, एवढी मला तुम्हाला नम्रपणे हात जोडून विनंती आहे तुमच्या. ओके, तर आता मला वाटतं खूप फिल्म मेकर्स आहेत तिकडे आणि निखिल, मी आता निखिलला तयार केलंय बोलण्यासाठी 2 मिनिटं तरी. बरं, बोल. They should listen to him. Okay. After making such sensible film. ओके, ये. नमस्कार. मी जरा अवॉइड करतो बोलणं आणि जितू इतकं बोलतो त्यामुळे मला जनरली बोलावं लागत नाही. विच इज वाय कीप कोलॅबरेटिंग विथ जितू ऑल्सो. इट्स खूप मोठं, माझ्यावरची एक मोठी जबाबदारी तो घेतो. तर फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सगळ्यांना इथे बोलवून हा सत्कार केल्याबद्दल. सगळे फिल्म मेकर्स आहेत. आय थिंक शॉर्ट फिल्म्स आर व्हेरी डिफिकल्ट. फीचर फिल्म्सपेक्षा सुद्धा काही पटीने माझ्या मते अवघड आहे, कारण कमी वेळात एक गोष्ट सांगणं इज व्हेरी डिफिकल्ट. आणि शॉर्ट फॉर्मॅट मला पर्सनली कधीच जमलं नाही. म्हणजे मी फिल्म स्कूलमध्ये असताना पण माझी ग्रॅज्युएट फिल्म ही 55 मिनिटाचीच होती. त्यामुळे मी इथे बोलणं हे थोडंसं कॉन्ट्राडिक्टरी आहे. पण मी एक सांगू इच्छितो की मागच्या काही वर्षांमध्ये आपण एक खूप वेगळा काळ बघतोय आणि हिस्टॉरिकली आपण रेनेसॉन्स पाहिलं, जे काही पाहिलं आपण, अशा पद्धतीच्या काळानंतर आर्ट बिकम्स मच मोर इम्पॉर्टंट.
त्यामुळे आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी मोठी आहे की आपल्या सिनेमाच्या थ्रू आपण पुन्हा एकदा नव्याने काहीतरी मांडू शकतो. जे काही एक एस्टॅब्लिश्ड नॉर्म्स होते, एका पद्धतीचे सिनेमे बनत होते, ते मोडण्याची आता OTT मुळे, वेगवेगळ्या मीडियम्समुळे एक संधी तयार झाली आहे. त्यामुळे कुठल्याही ट्रॅपमध्ये न पडता मला उमेश कुलकर्णी ज्यांनी माझी पहिली फिल्म प्रोड्यूस केली, तो नेहमी म्हणायचा की शॉर्ट फिल्म्स आर लाईक अ कॉलिंग कार्ड. तुमच्या शॉर्ट फिल्म्स वापरून तुम्ही तुमची फीचर फिल्म बनवू शकाल. माय ओनली ॲडवाइस टू ऑल फिल्म मेकर्स हिअर विल बी की सिनेमा कमर्शियल आर्ट फॉर्म आहे आणि तो बनवत असताना प्रोड्युसर आणि प्रोड्युसरचे लागलेले पैसे याचा विचार आपण दिग्दर्शक म्हणून करणं खूप महत्त्वाचं आहे. रिपीटेडली फिल्म्स करता येण्यासाठी त्या फिल्म्सनी इन्व्हेस्टमेंट रिकवर करणं इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. त्यामुळे आपला क्राफ्ट आणि आपलं विजन इंटॅक्ट ठेवून कुठल्याही पद्धतीने सेल आउट न होता कमर्शियली वायबल फिल्म्स कशा बनवता येतील याचा आत्तापासून विचार करा. बिकॉज आय थिंक दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू कीप इन माइंड. कारण फिल्म्स तर आता तुम्ही सगळी बनवताच आहे. आफ्टर अ पॉईंट अ फिल्म मेक्स इट सेल्फ, बट वी हॅव टू मेक शुअर दॅट इट रिचेस अन ऑडियन्स. कारण जोपर्यंत ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तसा त्याचा फारसा उपयोग झालेला नसतो. सो थँक्यू सो मच सुभाषजी, थँक्यू एव्हरीबडी फॉर कॉलिंग मी हिअर आणि ऑल द बेस्ट. मला खूप आवडतील या फिल्म्स बघायला. सो लुकिंग फॉरवर्ड टू दॅट. थँक्यू. थँक्यू निखिल. आणि निखिलच्या कंट्रिब्युशनवरती बारीकशी गोष्ट सांगतो की हल्लीच्या मुलांविषयीची एक तक्रार अशी, जी फिल्ममधली मुलं आहेत, जी मराठीच नाही सगळी आपल्या देशातली मुलं, हे फिल्म मेकर शॉर्ट फिल्म की फीचर फिल्म आले, हे टेक्नॉलॉजीच्या खूप आहारी जातात. त्यांना टेक्नॉलॉजी खूप महत्त्वाची, VFX करायचं, DI करायचं, जिमिजिक वापरायचं, असल्या गोष्टी फार बोलतात. गोष्टीच्या आपल्या या गोष्टी तर त्यांना खूप महत्त्वाचं वाटतं. तर मला मार्टिन स्कॉर्सेस, हॉलिवूडचा जो बादशाह डायरेक्टर आहे, त्याच्या मुलीने जेव्हा सिनेमात यायचं म्हटलं तर त्यांनी तिला पत्र लिहिलं होतं. ते पत्र व्हायरल झालेलं आहे सगळ्या जगभर. त्याच्या एक ओळ फार महत्त्वाची आहे. तो मुलीला म्हणतो, माय डिअर चाइल्ड, टूल्स डोंट मेक मूवी, यू मेक मूवी. एवढं लक्षात ठेवायचं आपण सगळ्यांनी. आता मी आमचे गोरेगाव प्रबोधन गोरेगावचे संस्थापक अध्यक्ष आणि प्रबोधन इंटरनॅशनल शॉर्ट फिल्मचे चेअरमन आणि आमचे आधारस्तंभ, आमचे आश्रयदाते आणि आम्हाला मार्गदर्शन देणारे. आणि मला नेहमी अशी फार माणसं कमी भेटली माझ्या आयुष्यामध्ये की ज्यांनी बाबा हा माणूस सिनेमाचं कधी ह्याला पाठीशी उभं राहू, अशी माणसं फार कमी भेटतात. म्हणजे सिनेमा कळून कोणी पाठीशी उभं राहणं, अशी माणसं अशी भेटतात खूप, पण सिनेमा कळून आणि त्याचं त्याला अधिकार देऊन ते कोण नाही राणी तुम्ही करा असं सांगतात. असे आमचे सुभाषजी देसाई सर यांना विनंती करतो, सर आपण बोलायचं. प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आजच्या या पारितोषिक वितरणाचे प्रमुख पाहुणे कलाकार संदीप कुलकर्णी, माझे मित्र अशोक राणे, प्रबोधनचे अध्यक्ष नितीन शिंदे, सर्व आपले मान्यवर ज्युरी, सर्व मान्यवर पाहुणे आणि उपस्थित मित्र, सर्वप्रथम हा लघुपट महोत्सव यशस्वी केल्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन आणि तुमचे आभार. कारण तुमच्या सहभागाखेरीज हे होऊ शकलं नसतं. प्रबोधन गोरेगाव संस्थेला 50 वर्ष झाली. या 50व्या वर्षानिमित्त काय करावं असं खूप काही माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांच्या मनात होतं. ते करोनामुळे सगळीच बंधन आली. परंतु एक गोष्ट आम्ही जी पहिल्या सुरुवातीच्या आमच्या चर्चेमध्ये घेतली होती आणि त्याप्रमाणे हा एक लघुपट महोत्सव करायचा, की लघुपटांची एक स्पर्धा घ्यायची. हे ठरल्यानंतर पहिलं नाव डोळ्यासमोर आलं ते अशोक राणे. आणि यांच्यासारखा संचालक अशा प्रकारच्या उपक्रमाला दुसरा मिळाला नसता असा माझा ठाम विश्वास आहे. कारण एवढे
सिनेमे पाहिलेलं आणखी कोण मिळणार. म्हणजे त्यांच्या पुस्तकाचंच नाव आहे सिनेमा पाहिलेला माणूस. अशोक राणेंप्रमाणे ते पुस्तकसुद्धा मला खूप आवडलं आणि त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवल्यावर आम्हाला कोणतं कामच उरलं नाही. कारण ह्या सगळ्या स्पर्धेचं किंवा महोत्सवाचं आयोजन, त्याचा आराखडा ठरवणं, त्याचं कुठली बक्षिसं द्यावीत, त्याचं स्वरूप कसं असावं, ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांनी एकदम मनापासून नियोजन केलं, आयोजन केलं. ते संचालकच आहेत आणि आम्हाला काहीही कोणाला पाहावं लागलं नाही. पण याला 77 लघुपटांचा प्रतिसाद मिळाला. त्याच्यातून पहिले 15 निवडले गेले आणि 15 नंतर आता बक्षीस पात्र हे लघुपट आपल्या पुढे आले. तर ही सगळी जी प्रक्रिया आहे ती एक खांबी तंबू असावा त्याप्रमाणे अशोक राणे यांनीच आखली आणि तडीला नेली, यशस्वी नेली. त्यामुळे आमचा हुरूपही वाढलेला आहे आणि आम्ही असं ठरवलेलं आहे की प्रबोधन गोरेगाव ह्या अशा प्रकारचा लघुपट महोत्सव पुढेही करत राहील आणि त्याचे संचालक अशोकराव तुम्हीच असाल. तेव्हा ज्यांनी याच्यात भाग घेतला त्या सगळ्यांचं अभिनंदन. शेवटी लघुपटासाठी आणखी काय पाहिजे तर एक चमकदार कल्पना, एक कल्पना तुमच्या डोक्यात चमकली आणि ती मांडायचा तुम्ही प्रयत्न करता तुमच्या पद्धतीने आणि मग त्याच्यात वेगवेगळं पण असतं आणि त्याच्यामुळे कोणाला बक्षीस मिळालं नाही मिळालं हे प्रश्न अगदी दुय्यम आहेत. खूप चालता येतं चालायला सुरुवात केल्यानंतर, परंतु पहिलं पाऊल उचलणं महत्त्वाचं आहे. ते पाऊल तुम्ही उचललेलं आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि अशीच पावलं पुढे टाकत राहा. नक्कीच तुम्हाला यश तर मिळेलच, पण यशापेक्षा तुम्हाला एक चांगलं काम केल्याचं समाधान मिळेल ही माझी सदिच्छा आहे, शुभेच्छा आहे. आणि ही प्रतिभा जी आहे ही या निमित्तानं तुम्हाला पुढे मांडता येते आणि प्रतिभा आहे म्हणून प्रतिमा पुढे सादर करता येते. तेव्हा ह्या सर्व प्रतिभासंपन्न कलाकारांना मनापासून धन्यवाद. त्यांचं मी आताच अभिनंदन करतो आणि ही सगळी मंडळी याच्यामध्ये सहभागी झाली त्यामुळे हे काम तडीला गेलेलं आहे, यशस्वी झालेलं आहे. संदीप कुलकर्णींसारखा एक गुणी अभिनेता कलाकार की ज्याच्याकडे सगळेजण फार मोठ्या एका आदराने प्रेमाने पाहतात, ते ह्या कार्यक्रमाला आपल्याला प्रमुख पाहुणे लाभले. त्यांचे स्वागत आहेच आणि त्यांच्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल आणि पुढे जाण्याची एक ऊर्जा मिळेल याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. जय महाराष्ट्र. एक गोष्ट मुद्दाम सांगायची मी शेवटी ठेवलेली होती, जसं पुरस्कारांकडे येईल तसं ती मला सांगायची होती. आणि ती गोष्ट म्हणजे जसं आता देसाई साहेब म्हणाले की त्यांनी मला बोलवलं आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून आणि त्यांची सगळी प्रबोधनची टीम म्हणजे माझ्या तुम्ही फोन जर आता बघितलं ना तर इस्वलकर ही सगळी मंडळी, महाजन विजन, आमचे कैलास शिंदे, या सगळ्यांचे रोज 10-20 फोन आहे. ते फोन भरलेले आहे यावेळी, इतके फोन आमचे सतत चालू. या सगळ्यांनी सुद्धा खूप छान मला साथ दिली आणि त्यामुळे नाही सर तुम्ही सांगा आम्ही तुमच्याबरोबर अशा पद्धतीने या लोकांनी माझ्यावर काम केलं आणि म्हणून ते शक्य झालं. आणि आज त्यातले माझे दोघे आमचे एक महाजन वेलणकर आणि आमचे इस्वलकर दोघे आज येऊ शकले नाही. ते सुद्धा त्यांना करोनाने किंवा यांनी गाठलेलं आहे, त्यांना बरं नाही आहे, करोना नाही अजून पण बरं नाही आहे आणि ते म्हणाले काळजीपोटी आम्ही येत नाही. तर या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट मला परत मी मगाशी म्हटलं कोणा म्हणजे ते खूप मोठे देशाचे खूप मोठे आहेत, मंत्री आहेत, हे काही कौतुक करण्याचं काही कारण नाही, ते त्यांच्या कौतुक खूप मोठा माणूस आहे. पण अशी माणसं, चांगली माणसं आपल्याला भेटणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते. तर त्यांनी मला जे सांगितलं की ते सूत्र मला त्यांनी सगळी दिली, पण ते म्हणाले की राणे आपल्याला हा जो पुरस्कार असेल तर तो प्रबोधन आंतरराष्ट्रीय पुरस्कार असं न म्हणता त्याला काहीतरी नाव एखाद्या मोठ्या व्यक्तीचं दिलं जावं. ते नाव तुम्ही ठरवा, आम्हाला काही ते सूचना नाही, तुम्ही नाव ठरवा, पण कुठल्या तरी व्यक्तीचं नाव दिलं जावं. आणि आम्ही नाव ठरवलं
कलामहर्षी बाबूराव पेंटर पुरस्कार. आता ते पुरस्कार तेच नाव निवडण्याचं कारण असं की तुम्हाला इतिहास माहिती आहे, दादासाहेब फाळकेंनी 1913 मध्ये राजा हरिश्चंद्र केला आणि भारतीय सिनेमाची मुहूर्तमेढ रोवली. आणि 1918 मध्ये बाबूराव पेंटर यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनी कोल्हापुरात सुरू केली. आणि त्यांनी जे सिनेमे केले त्याच्यात त्यांनी सिनेमाची कलात्मकता ती त्यांनी आणली. आणि सिनेमाची भाषा आपण जे म्हणतो ती भाषा तुम्ही त्यांचे सगळे सिनेमे काढून बघा. मी सगळ्या मराठी मुलांना सांगतो की बाकी तुम्ही कुरोसावा तारकोस्की ते सगळं बघा. मी सांगते माझे आहेत खूप फिल्म ऐकून तुम्हाला, पण हे आपल्या लोकांच्या फिल्म आहेत. तर तसे हे बाबूराव पेंटर यांनी खूप मोठं काम करून ठेवलेलं आहे. त्यांची प्रतिम नावाची 1941ची फिल्म तुम्ही बघायला पाहिजे. इतकं म्हणजे कलात्मक व्हिज्युअल आणि गोष्ट सांगतो माणूस त्याच्यातनं, फार सुंदर तरल गोष्ट सांगतो, कलेविषयीची गोष्ट फार सांगतो. तर अशा खूप फिल्म्स आहेत. मी म्हटलं मला खूप बोलता येईल मला, पण मी थोडासा दामून बोलतोय. तर त्यांचं नाव आम्ही ह्या पुरस्काराला दिलं आणि त्याची परवानगी घेण्यासाठी त्यांच्या कन्या कोल्हापूरमध्ये आहेत, विजयाताई पेंटर. त्यांना मी माझे मित्र आहेत कोल्हापूरमध्ये, कारण आता जाणं शक्य नव्हतं. दिलीप बापट म्हणून ते कोल्हापूर इंटरनॅशनल फेस्टिवलचे डायरेक्टर आहेत आणि फिल्म सोसायटीतले माझे सहकारी आहेत गेले 40 वर्षांचे. तर मी त्यांना दिलीप म्हटलं मला जरा एवढे काम करून देईन. तो विजयाताईंकडे गेला, त्यांच्याशी बोलला. मग मी पत्र पाठवलं, सगळं ऑफिशियल आमच्याकडनं प्रबोधनचं पत्र गेलं, त्यांच्याकडनं पत्र आलं आणि त्यांनी आपल्याला विषय काढल्या आपल्याला परवानगी दिली की तुम्ही बाबूरावांचं नाव या पुरस्काराला वापरा. तर त्यांच्या नावाचा पुरस्कार आज तुम्हाला दिला जाणार आहे. आता एक बारीकसं एक आभार प्रदर्शनाचं काम होईल आणि त्याच्यासाठी आमचे मित्र गोविंदजी येथे त्यांना मी बोलवतो. त्यांनी आभार मानायचे आहेत, पण त्याच्या आधी दोघा तिघांचे आभार मला व्यक्तिशः मानायचे. देसाई साहेबांचे तर मी मानले, त्यांनी खूप मोठ्या पद्धतीने मला पाठिंबा दिलेला आहे या सगळ्या टीमचे, प्रबोधनच्या टीमचे. आणि ज्यांना मी आता बोलवतो गोविंद येतेकर ते आभार प्रदर्शन, त्यांचे मी खूप महत्त्वाचे आभार मानतो की त्यांनी ह्या सगळ्या कार्यक्रमाची जी प्रसिद्धी केली. महाराष्ट्रातलं एक छोटं बारीकसारीक वर्तमानपत्र, कुठला मीडिया त्यांनी शिल्लक ठेवला नाही. सगळीकडे आपल्या या महोत्सवाची बातमी त्यांनी सगळीकडे गावभर महाराष्ट्रावर केली. त्यांचं आणि दुसरे त्यांचे आभार नाही म्हणत, पण त्यांचा विशेष उल्लेख मला केला पाहिजे. आमचा बोलतात मंगेश मर्डेकर हा माझ्याबरोबर गेली कित्येक वर्ष माझ्या मामी फेस्टिवलपासून आम्ही एकत्र आहोत आणि ह्या फेस्टिवलचा प्रोग्राम डायरेक्टर म्हणून मंगेश जरा लोकांना भेट. मंगेश मर्डेकर यांनी खूप मोठं काम आणि ह्या तुमच्या सिनेमाला पुढे जे काही केलेलं आहे त्याचं खूप महत्त्वाची भूमिका आहे. जगातल्या सिनेमाशी, जगातल्या फेस्टिवलशी जोडणं हे तो करणारा मुलगा आहे. त्याची खूप साथ असते. त्याने खूप छान पद्धतीने ह्याच्यामध्ये मला दिलं. नंतर प्रेषित देवरुखकर, तो काल पॉझिटिव्ह झाला म्हणून तो आज आला आणि तो आमचा टेक्निकल टीमचा डायरेक्टर होता. आणि त्यांनी डे 1 पासून याची वेबसाईटपासून सगळं तांत्रिक काम जे होतं हे सगळं प्रेषित बघत होता. आजही त्याने बरंचसं घरी बसून मगाशी आपण जे संदीप पाहिलं जितेंद्रचं ते त्याने तिथे करून पाठवलेलं आहे. असं ही सगळी माझी सोबतीची मंडळी आहेत. आमचा रवी पारकरवरती प्रोजेक्शनमध्ये तोही माझ्या टीमचा आहे आणि हे सगळी मुलं माझ्याबरोबर असतात आणि या सगळ्यांनी खूप छान केलेलं आहे. गोविंदजी. येस. धन्यवाद राणेसाहेब. प्रबोधन गोरेगाव आयोजित या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट चित्रपट महोत्सवाचं आयोजन आणि चित्रपट महोत्सवाचा पुरस्कार समारंभ आज इथे संपन्न होत आहे. या निमित्ताने आमचे मार्गदर्शक, संस्थापक अध्यक्ष माननीय सुभाष दिजे साहेब, त्याचप्रमाणे प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष नितीन शिंदे साहेब, प्रसिद्ध अभिनेत्री जे आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लागले श्री संदीप कुलकर्णी साहेब, त्याचप्रमाणे या महोत्सवाचे खरेखुरे करते धरते आणि प्रमुख व्यक्ती म्हणून लागेल अशोक राणे साहेब आणि त्यांची जी सर्व टीम ज्या तिने आत्ता उल्लेख केला, प्रेषित आणि मंगेश, या सर्व टीमचे, त्याचप्रमाणे या ज्या 77 लघु आम्हाला चित्रपट या प्रवेशिकेमध्ये लाभले आणि त्यांचं मनापासून ज्यांनी परीक्षण केलं आणि आजपर्यंत त्या निवडल्या त्या सर्व ज्युरी मेंबर्सही मी प्रबोधन गोरेगावच्या वतीने आभार व्यक्त करतो आहे. तत्पूर्वी मी सुभाष देसाहेबांना विनंती करतो की या महोत्सवाचे संचालक माननीय श्री अशोक राणे साहेब यांचा छोटेखानी आमच्या कुटुंबातर्फे एक सत्कार करावा.
धन्यवाद राणेसाहेब. आता सर्वजण या अंतिम पुरस्कार ज्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत तो आता अंतिम निवडी पुरस्कारचा सोहळा सुरू होत आहे. राणेसाहेबांना विनंती करतो की त्यांनी पुढची कार्यक्रम चला आता पुढच्या कामाला आपल्याला फार वेळ द्यायचा नाही, पटापट करायचे. आता ज्यांची नावं आम्ही घेऊ जे पुरस्कार त्यांनी इथे यायचे, पुरस्कार घ्यायचा आहे. मग अशी म्हटल्याप्रमाणे डिस्टन्स असं कोणाचा हातात हात घ्यायचा नाही, नमस्कार करायचा आणि जायचं. आणि दुसरं असं की आता तुम्हाला जे इथे रोख पुरस्कार पण आहेत ते आत्ता इथे चेक देणार नाही पण लगेचच देणार, पोस्टाने येणार नाही. हे सगळा कार्यक्रम संपताना समोर आमची एक जागा आहे ते फोटोग्राफी हॉल, तिकडे तुम्ही जायचे. आम्ही ते चेकवरती नाव मुद्दाम नाही टाकलं कारण परत ते स्पेलिंगमध्ये गडबड नको व्हायला, तर तिथे विचारून तुमचं नाव तिथे टाकलं जाईल म्हणून तुम्ही तिथे चेक घ्यायचे जाऊन. तर आता मी आमचं गणेश मतकरी यांना विनंती करतो की त्यांनी येऊन पुरस्कार जाहीर करावे. पहिला पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट बालकलाकार. वेदांत श्रीसागर खिसा लघुपटासाठी. अमरजीत आमले यांना विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार द्यावा. येऊ शकला नाही तर तो अकोल्याला आहे. पुढला पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री दीक्षा सोनावणे. वन्स ही डिड अ टीनेज पेंटिंग या लघुपटासाठी. मोनालिसा मुखर्जी यांना विनंती करतो. सर्वोत्कृष्ट अभिनेता हरीश बारसकर ताजमहाल या लघुपटासाठी. संदीप कुलकर्णींना विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार द्यावा. सर्वोत्कृष्ट ध्वनी अंकनकार म्हणजे बेस्ट साऊंड डिझायनर अनमोल भावे अर्जुन या लघुपटासाठी. सर्वोत्कृष्ट संकलक मयुरेश वेंगुर्लेकर बटर चिकन या लघुपटासाठी.
संकेत विजय कलमकर यांना विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार सर्वोत्कृष्ट छायालेखक किरण जाधव लगाम या लघुपटासाठी. मनोज कदम यांना विनंती करतो त्यांनी हा पुरस्कार सर्वोत्कृष्ट पटकथाकार कैलाश वाघमारे हिसा या लघुपटासाठी. गणेश मटकर यांना विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार घ्यावा. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक राज मोरे खिसा या लघुपटासाठी. निखिल महाजन यांना विनंती करतो. आता जो एक स्पेशल पुरस्कार आहे तो मी जाहीर करतो आणि त्याची काही ट्रॉफी की काही आत्ता इथे दिलं जाणार नाही. त्यांची फक्त मी नावं जाहीर करतो आणि त्यांना मग पत्र जाईल आमच्याकडनं याची काय काय तयारी करायची काय. तर हा पुरस्कार आहे जे 5 शॉर्ट फिल्म जगातल्या 3 महोत्सवांना आम्ही पाठवणार आहोत. त्यांची नावं मी आता जाहीर करतो आणि ते 3 महोत्सव आहेत. कान फिल्म फेस्टिवल, त्यात शॉर्ट फिल्म कॉर्नरला ही फिल्म जाईल. नंतर ऑबरसन हे जर्मनीतलं डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचं ज्याला पंढरी म्हटलं जातं ते जर्मनीमध्ये ऑबरसन त्याला पाठवलं जाईल. आणि तिसरं चेक रिपब्लिकमध्ये कार्लोवारी फिल्म फेस्टिवल जुलैमध्ये असतं त्याला ह्या 5 फिल्म पाठवल्या जातील. आणि त्या 5 फिल्म त्याचे कोणी डायरेक्टर इथे असतील त्यांनी फक्त हात वर करा, वरती उभे राहा फक्त. आणि आपण आता फार वेळ त्याच्यात घेऊया नको, पण तुम्हाला सगळ्यांना पत्र दिसत जाईल. पहिली फिल्म आहे अर्जुन, बटर चिकन, साइड मिरर, लगाम आणि ताजमहल. आता हे झाले वैयक्तिक आणि हे 5 याचे फेस्टिवलचे. आणि याचं तुम्हाला पत्र येईल आणि ते तुम्हाला मी सांगू कसं काय काय होईल. फिल्म्स आमच्याकडनं जातील. आणि आता आपल्या सर्व विषयातलं एक सामाजिक सिनेमा म्हणजे आम्ही जे 5 विषय म्हटले होते त्याच्यात फक्त ज्युरींनी सामाजिक विभागातल्याच याला पुरस्कार दिलेला आहे. बाकी याच्यामध्ये एंट्री कमी होत्या आणि काही हे नव्हत्या त्यांनी दिल्या नाही. तर फक्त सामाजिक आणि नंतर क्रमांक तृतीय, द्वितीय आणि पहिला. सामाजिक महाराष्ट्र या विषयावरला सर्वोत्तम लघुपट ताजमहाल प्रवीण खाडे. हे संदीप कुलकर्णी आणि देसाई साहेब आपण दोघांना विनंती आहे.
सर आपण 2 मिनिटं पुढचे तिन्ही पुरस्कार आपण द्यायचे. सर्वोत्कृष्ट लघुपट तिसरा पुरस्कार साइड मिरर, दिग्दर्शक विराज झुंजारकर. सर्वोत्कृष्ट लघुपट दुसरा पुरस्कार लगाम, दिग्दर्शक मदन काळे. आणि सर्वोत्कृष्ट लघुपट पहिला पुरस्कार खिसा, राज मोरे. निर्माता दिग्दर्शक. थँक्यू देसाई सर, थँक्यू सर. तर आपला पुरस्कार समारंभ आणि आपला महोत्सवाची आपण आज एका दिवसात महोत्सव केला, एका दिवसात त्याची सांगता केली. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण ते म्हणाले आता आपण पुढे जेव्हा करू तर पुढे सगळं जगाचं वातावरण निवडलेलं असेल तर अधिक मोठ्या संख्येनं. मी सुरुवातीला सकाळी म्हटलं होतं सर, कान फेस्टिवल आम्ही जेव्हा जातो तर 20-25 हजार माणसं, म्हणजे आम्ही भेटतच नाही एकमेकाला, इतकी चुकामुक होतं, इतकी गर्दी असते. ते फेस्टिवल आज आपण 50 लोकांमध्ये करतो, नाईलाज आहे, पण पुढच्या वर्षी आपण खूप मोठ्या संख्येने करू. तुम्ही सगळ्यांचं अभिनंदन. आणि ज्यांना पुरस्कार मिळून त्यांनी नाराज होऊ नये, पुरस्कार मिळत राहतात, आपण आपलं काम करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. आता हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. आपण राष्ट्रगीतासाठी सगळं उभे राहू. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे